ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, व्यक्तीला जर परमेश्वराने अधिकार दिला असेल, व्यक्तीला जर परमेश्वराने त्या खुर्चीवरती बसवलेला असेल किंवा ऑथॉरिटी दिलेली असेल, तर तो ऑथॉरिटी किंवा तो अधिकार माणसाचं जीवन फुलवण्यासाठी दिले आहे. माणसाला किंवा व्यक्तीला योग्य ती दिशा दाखवण्यासाठी दिलेला आहे. परंतु जेव्हा मनुष्य आपल्या जवळ असलेल्या अधिकाराचा दुरुपयोग करतो किंवा एखाद्या व्यक्तीचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा परमेश्वराचा आशीर्वाद त्या व्यक्तीवरती कधीच येत नसते. आणि म्हणूनच समाजामध्ये आपण पाहतो कशा प्रकारे व्यक्ती आपल्या जवळ असलेल्या अधिकाराचा दुरुपयोग करत आहे, कशा प्रकारे व्यक्ती आपल्या खुर्चीचा दुरुपयोग करून इतरांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. बायबल सुद्धा आपल्याला अशाच व्यक्तीचं उदाहरण देत असते. आणि आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्यासमोर राजा हेरोद, दुष्ट राजा हेरोद याचं उदाहरण ठेवत आहे. ज्या हेरोदाने निष्पाप अशा एका संदेष्टाचे म्हणजेच बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा शिरच्छेद केलेला होता. त्याचं शिर धडापासून अलग केलेलं होतं. असा दुष्ट भ्रष्टाचारी राजा हेरोदाचं उदाहरण आज शुभवर्तमान आपल्या समोर ठेवत आहे. राजाजवळ कितीतरी पॉवर होती, ऑथॉरिटी होती, खुर्ची होती, सर्व काही होतं त्या निष्पाप व्यक्तीला सोडण्यासाठी. परंतु प्रेमाखातील एका सैतानी स्त्रीच्या मागे लागून त्याने जीवनामध्ये वेगळा निर्णय घेतलेला होता. बाप्तिस्मा करणारा योहान हा पवित्र आहे, हा एक संदिष्ट आहे, हे माहिती असून देखील हेरोदाने केवळ आणि केवळ आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून एका व्यक्तीला ठार मारलेलं होतं. पण येथे नक्की कल्प्रिट कोण होता? राजा तर होताच, परंतु त्या मुलीची आई देखील होती, ज्या आईने आपल्या लहान मुलीला नृत्य करण्यासाठी भाग पाडलेलं होतं, राजाला प्रसन्न केलेलं होतं. आणि त्या मुलीद्वारे किंवा मुलीच्या खांद्यावरती बंदूक ठेवून तिने निशाणा त्या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानावरती ठेवलेला होता. म्हणजे सैतानी जे मन होतं, प्लॅन होतं, ते त्या आईचं होतं. आणि म्हणूनच इथे राजा आणि आई हे दोघे देखील कल्प्रिट होते, दोघे देखील दोषी होते. योहानाच्या रक्तपातामध्ये दोघांचा देखील हात होता. ती लहान मुलगी जिने नृत्य केलेलं होतं, ती केवळ आणि केवळ आपली आईची आज्ञा पाळत होती. या प्रकारे आपण दिसून येते की ज्याप्रमाणे आपल्या मुलांना आपण शिकवतो, त्याच गोष्टी मुलं शिकत असतात. जर आपण चांगल्या गोष्टी शिकवल्या तर नक्कीच मुलं देखील चांगल्या मार्गावरती जात असतात. लहानपणापासून जर मुलाला आपण वाईट गोष्टी शिकवली तर ते मुलं देखील वाईट गोष्टीच्या मार्गी जात असतात, असं शुभवर्तमान आपल्याला सांगत आहे. आणि जीवनामध्ये इतरांचं जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या व्यक्तीचं जीवन परमेश्वर कधी ना कधी उद्ध्वस्त करत असतो. आणि म्हणूनच या योहानाद्वारे, राजा हेरोदद्वारे व हेरोदियाद्वारे आपल्याला परमेश्वर एक संदेश देऊ इच्छितो की जी ऑथॉरिटी किंवा जे काही जीवन परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे, ते स्वतःचं जीवन फुलवण्यासाठी, इतरांचं जीवन फुलवण्यासाठी, इतरांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी. जर आपल्या कार्यामुळे जर इतरांच्या जीवनामध्ये दुःख येत असतील, इतरांचं जीवन बरखास्त होत असेल, इतरांची झोप ओढत असेल, तर आपण आपला मार्ग बदलला पाहिजे. आपण इतरांच्या जीवनामध्ये हस्तक्षेप न करता आपण आपलं जीवन योग्य त्या प्रकारे जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परत एकदा आपण आपल्या जीवनामध्ये डोकावून पाहूया की राजा हेरोद सारखा दुष्ट राजा माझ्या जीवनामध्ये लपलेला आहे का? की ज्या ऑथॉरिटीद्वारे मी इतरांचं जीवन उद्ध्वस्त करत आलेलो आहे, त्या हेरोदियाप्रमाणे, त्या आईप्रमाणे एक दुष्ट आई माझ्यामध्ये लपलेली आहे का, जी सैतानी प्लॅन मी करत असतो की ज्याच्याद्वारे मी इतरांच्या जीवनामध्ये दुःख आणत असतो? जर असेल तर त्या राजा हेरोदाला, दुष्ट राजाला आणि त्या सैतानी मन असलेल्या आईला आपल्या हृदयातून काढून टाकूया आणि योहानाप्रमाणे निष्पाप जीवन जगून इतरांचे जीवन फुलवण्यासाठी प्रयत्न करूया. असं सांगतात, जर मी इतरांच्या जीवनामध्ये सुख आणू शकत नाही, तर इतरांच्या जीवनामध्ये दुःख देखील आणण्याचा मला अधिकार नाही.
आणि म्हणूनच जर सुख आणू शकत असेल तर आपण प्रयत्न नक्कीच करावा. जर आणू शकत नसेल तर दुःख न आणण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण स्वतःचं जीवन फुलवूया आणि इतरांचं जीवन फुलवण्यासाठी परमेश्वराकडून सामर्थ्य मागूया. आमेन.